कर ना. विजय 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 मादे माडिक. अभिषेक सामनावीर. अभिषेक तुम्हाला सामनावीर. अरे हो तिकडे आहेत बघ. डोंगरोली गवलवाडी आणि वर्सेस मुद्रे या आतातडीच्या सामन्यामध्ये सामनावीर स्वतः मुद्रे संघाचा कर्णधार अभिषेक अभिषेक यांना आमच्या गावचे मुंबई मंडळाचे सल्लागार योगेश माडिक यांच्याकडून देण्यात येईल. अरे बाबा ये ये ट्रॉफी दे. सामनावीर सामनावीर हवा अभिषेक इधर झाला ना. इधर एक एक बंधू. चला कसबेवाडी प्लीज एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचा आहे. यावेळेला मोठा फटका दिलाय फिरकावून, परंतु चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. राकेश पाटेकडून चांगलं फिल्डिंग केलं जाते. येस कसबेवाडी प्लीज एक्स्ट्रा प्लेयर लवकर पाठवायचं आहे. चला पुढचा चेंडू आर्यनचा. ओ हो इथे मात्र दिशा भरकटली आहे. पंचांचा इशारा नो चेंडू. एक चेंडू आणि 3 धावा इथे झाल्या आहेत. स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय सागर. नॉन स्ट्रायकर एंडला आहे राहुल आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आर्यन. पुढचा चेंडू इथे मात्र एक धाव कंप्लीट करण्यात यश आले. चला पुन्हा एकदा आर्यन सज्ज. यावेळेला सागरच्या समोर. बघूया पुढचा चेंडू. मोठा फटका केलाय प्रहार. चेंडू आहे हवेमध्ये. 1 बाउन्स चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव कंप्लीट. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करण्यात यश आलंय आणि 2 धावेने धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या आता होती ती 6 धावा. आताचा 1 शॉट. ओके आताचा एकच रन. येस घेतला एक शॉट आहे आताचा. बाउंड्री लाईन वरती आपल्याला पाहायला मिळत आहे तर सुशांत कोटकर फणसवाडी एक्सप्रेस नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी सुद्धा पाहायला मिळतील. परंतु आता मात्र आर्यन सज्ज. आर्यनच्या खांद्यावरती एक मोठी जबाबदारी दिली कॅप्टन शैलेश यांनी. बघूया सागर क्यू काय करतो या चेंडूवरती. इथे मात्र पुन्हा एकदा वाईड बॉल. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडते. फणसवाडी संघाकडून आर्यन सारख्या युवा गोलंदाजाला इथे संधी दिली जाते, परंतु इथे मात्र त्याची दिशा भरकटली जाते. धावसंख्या झाली आहे ती 6. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला यॉर्कर टप्प्याची गोलंदाजी. ओ हो दांडी गुल. माघारी जावं लागतंय सागरला. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आर्यन कडून. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले प्रणित. यावेळेला पुन्हा एकदा आर्यनच्या समोर प्रणित सज्ज.
चला पुढचा चेंडू प्रणित आर्यनच्या समोर, यावेळेला लेग साईडला बिरकावून दिलाय. चेंडू चालाय कार्पेटच्या साहाय्याने फाईन लेगच्या दिशेने. एक धाव कंप्लीट आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करण्यात यश आलंय प्रणितला. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या आता होतीये ती 8. 5 चेंडू आणि 8 धावांचा खेळ या ठिकाणी झालाय. शेवटचा एक चेंडू बाकी. 1 to go. पुढचा चेंडू यावेळेला सुद्धा नो चेंडू, नो +0. शेवटचा एक चेंडू बाकी. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होती ती 9. चला पुन्हा एकदा सज्ज. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेला सुद्धा निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या आहे ती 9. पाणी संपलंय पाणी. चला आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. फणसवाडी एक्सप्रेस सुशांत कोटकर, सबसे हटकर सुशांत कोटकर पुन्हा एकदा सज्ज. यास मागच्याच संडेला बेस्ट बॅट्समॅनचा पुरस्कार ज्यांनी पटकावला होता तो सुशांत कोटकर. आता मात्र इथे गोलंदाजीसाठी सज्ज एक अष्टपैलू खेळाडू लेफ्ट आर्म बॉलर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र राहुलच्या समोर बघूया पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट राहुलच्या समोर. ओहो इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि अंगाचा वेध घेणारा हा चेंडू एक धाव घेऊन जातोय कसबेवाडी संघासाठी आणि एका धावेने धावफलक पुढे जाते. धावसंख्या होतीये ती 10. चला पुन्हा एकदा सुशांत सज्ज. पुढचा चेंडू यावेळेला प्रणितच्या समोर. यावेळेला ऑफ साईडच्या दिशेने कट केलाय. ओ हो तिकडे आपल्याला स्वराज पाहायला मिळतोय परंतु चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर आहे. 2 धावेने धावफलक पुढे जाते. धावसंख्या होतीये ती 12. चला पुढचा चेंडू सुशांत यांचा. यावेळेला सुद्धा अचूक टप्प्याची गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या स्थिरावली आहे ती 12च्या आकड्यावरती. नाही ह्याच्यातला द्या मला चालेल ह्याच्यातला. चला यानंतर समर्थनगर संघाचा आयोजक संघाचा सामना असेल. यास आयोजक संघामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना विनंती आहे की प्लीज रुपेश बाटेकडे संपर्क करायचा आहे. 3 बॉल 3 चेंडू. आताचा नो. ओके आताचा नो आहे. 2 चेंडू. पुन्हा एकदा सज्ज. 2च बॉल झालेत सुशांत. धावसंख्या आहे ती. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला उडवलाय चेंडू आहे हवेमध्ये. चेंडू खाली येत आहेत कीपर शैलेश कायकर आणि संघाला लागलाय आणखीन एक धक्का. माघारी जावं लागतंय प्रणितला.
3 चेंडू आणि 12 धावा. तीन चेंडू आणि 13 धावा, माफ करा, 3 चेंडू आणि 13 धावा. चला, नवीन बॅटर आहे सुजल. सुशांतच्या समोर पुन्हा एकदा एज लागून चेंडू कीपर कडे जातोय का? यस, इथे मात्र मिस फील्ड होत आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या आहे ती 13. 4 चेंडू आणि 13 धावा, शेवटचे 2 चेंडू बाकी. यावेळेला चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने, चांगला क्षेत्ररक्षण केलं जाते राजकडून आणि एका धावेने धावफलक पुढे जाते. धावसंख्या होती ती 14. शेवटचा एक चेंडू बाकी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला सुशांत कोटकर यांच्याकडून. या षटकामध्ये धावसंख्या दिली आहे ती फक्त 4 आणि 1 गडी बाद. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला सुशांत कोटकर यांच्याकडून. धावा झाल्यात त्या धावसंख्या झाली आहे ती 14. या षटकामध्ये 5 धावा आल्यात. चला, नवीन गोलंदाज राज कायकर पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला सुजलच्या समोर चेंडू चालला ऑफसाईडच्या दिशेने. इथे मात्र एक धाव कंप्लीट करण्यात यश येत आहे. एका धावेने धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या होती ती 15. चला, जितेंद्र तटकरे यांनी मंचाजवळ संपर्क साधायचा आहे. पुढचा चेंडू राज गायकर पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला सुद्धा अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता होतीये राज गायकर यांच्याकडून. राजकडे स्पीड आहे आणि इथे नक्कीच वेगावरती नियंत्रण ठेवून गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो तो राज. पुन्हा एकदा सज्ज आपल्या संघासाठी. यावेळेला राहुलच्या समोर बघूया राहुल की राज. यावेळेला ऑफसाईडला गटवलाय चेंडू आहे हवेमध्ये. लॉंग ऑफच्या दिशेने झेल होईल का? झेल मात्र झालाय धरणीला दान. संघाला मिळालंय जीवनदान. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या होतीये इथे दुहेरीचं तिहेरीमध्ये सुद्धा रूपांतर करण्यात यश आलंय. धावसंख्या 3 ने पुढे जाते आणि धावसंख्या आता होतीये ती 18. पुन्हा एकदा सज्ज राज. यावेळेला सुजलच्या समोर उडवलाय चेंडू आहे हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येते. ओ हो 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 हो, व्हाट अ कॅच. आजच्या दिवसाचा श्रीकृष्ण चषक 2026 चा सर्वात अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला. 10 वर्षाचा प्लेअर तिथे फिल्डिंग करतोय आणि या भर उन्हामध्ये अप्रतिम अशी फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय स्वराज शैलेश गायकर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या प्लेअरसाठी. 10 वर्षाचा प्लेअर या तळपत्या उन्हामध्ये आपल्या संघासाठी जीवाचं रान करताना पाहायला मिळाला आणि एक निर्णायक झेल या चेंडूवरती घेतलाय स्वराज शैलेश गायकर. रिमेंबर द नेम. होणाऱ्या काळातील भविष्यातील सुपरस्टार आज इथे पाहायला मिळाला स्वराज शैलेश गायकर. पुन्हा एकदा सज्ज. बघूया या चेंडूवरती काय होतं. इथे मात्र वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होती ती 19. नवीन बॅटर आले ते प्रकाश. पुन्हा एकदा सज्ज राज गायकर. यावेळेला ऑफ साइडला
इथे मात्र सुशांतकडून एक अप्रतिम झेल पाहायला मिळाला आणि प्रकाश यांना माघारी परतण्यावर यश मिळत आहे. राज गायकरला मिळते दुसरी विकेट. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते राज गायकर कडून. तसेच गणेश महाडिक साहेब संजय चव्हाण यांचा या ठिकाणी सत्कार करतायत. समर्थनगर संघातर्फे त्यांचा खूप खूप आभार. तसेच आता ज्यांनी झेल पकडला त्या स्वराजसाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलं आनंद पारावे साहेब यांच्याकडून. चला पुन्हा एकदा नवीन बॅटर सज्ज आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश राज गायकरच्या समोर. पाच बॉल झाले, शेवटचा एक चेंडू बाकी. 1-2 गो. बघूया शेवटचा चेंडू राज याचा. पुन्हा एकदा चेंडू आहे हवेमध्ये, चाललाय ऑफ साईडच्या दिशेने. लॉंग ऑफला इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करत असताना येस 2 धावा कंप्लीट झाल्यात का? 1+ विकेट. ओके 1+ विकेट. तसेच आता ज्याने एक निर्णायक झेल पकडला स्वराज शैलेश गायकर, त्याला आमच्या मार्फत समालोचकांच्या मार्फत सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आहे. स्वराज प्लीज लवकर यायचं, आपलं प्राइज कलेक्ट करायचंय. नक्कीच आपण पाहू शकता या खेळाडूकडे. येस राकेश थोडंसं फोकस करायचं आहे स्वराजवरती. आपण पाहू शकता या खेळाडूवरती नक्कीच 9 ते 10 वर्ष वय असेल. प्रत्येक ठिकाणी आपण समालोचनाला जातो तिथे हा खेळाडू नावं सांगायला येतो. 12वा प्लेअर असतो, 12th मॅन. आणि त्या 12th मॅनला आज मात्र संघामध्ये जागा मिळाली आणि आपल्या मिळालेल्या जागेचं संधीचं मात्र तिथे सोनं केलंय ते स्वराज गायकरने. खरोखर मूर्ती लहान पण कीर्ती महान. आपल्या संघासाठी खरोखर महत्त्वपूर्ण भूमिका पार पडताना आपल्याला पाहायला मिळतंय स्वराज गायकर. स्वराज गायकरला आमच्या मार्फत 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच अनंत पारावे आणि संदीप महेंद्र माडिक आणि अनंत पारावे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक स्वराजसाठी आलंय. स्वराजसाठी एक ट्रॉफी सुद्धा आहे सुरेश महाडिक यांच्याकडून आणि 50 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे स्वराजसाठी. नक्कीच आपण टाळ्यांच्या जयघोषात स्वागत करूया स्वराज महाडिकचं. आपला मानगाव गवळी टेनिस क्रिकेट असोसिएशन जे आहे त्या असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश गायकर यांचे ते सुपुत्र आहेत आणि नक्कीच लहान वयामध्ये आपल्या संघासाठी नेहमी 12th मॅनची भूमिका असते. नावं सांगायला येतो प्लेअर, परंतु आज संधी मिळाली आणि सोनं केलं. यानंतर आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. पुढील होणारा सामना शिवशक्ती क्रिकेट संघ समर्थनगर विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ वडवली. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की टॉस साठी यायचंय. वडवलीचे कर्णधार तुषार आणि समर्थनगरचे कर्णधार रुपेश बाटे आपल्यासोबत जोडले गेले. तर मी समर्थनगरच्या संघाकडून येस सुरेश महाडी संजय चव्हाण साहेबांना विनंती करतो की नाणेफेक करून सामन्याची सुरुवात करायची आहे. काटाचा कॉल आहे आणि छापा येतोय. यस तुषार, काय डिसिजन आहे? बॉलिंग प्रथम क्षेत्ररक्षण घेऊन समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचं टार्गेट असेल? 30-35 पर्यंत रोखण्याचं टार्गेट असेल. तुम्हाला सुद्धा या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण जाऊया रुपेश वाटेकडे. रुपेश, काय सांगाल? आज सकाळपासून अगदी मेहनत चालली आहे आणि त्या मेहनतीचं आता सोनं करण्याची वेळ आली आहे. काय नाही, बस 40 ते 45 रनाचं टार्गेट असलं.
40 ते 45च्या टार्गेट तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच तुम्ही आयोजन करून थकला असाल परंतु आता थकवा थोडासा घालवा आणि इथे मात्र विजय संपादन करा. चला आपण पाहतोय श्रीकृष्ण चषक 2026 आणि 2026 मध्ये आपल्याला हे युट्यूब लाईव्हचं आयोजन पाहायला मिळतंय समर्थनगर संघाकडून आणि युट्यूब लाईव्ह आपले राकेश रिकामे यांचं स्पोर्ट्स एम्पायरचं चॅनल आणि या स्पोर्ट्स एम्पायरच्या चॅनलवरती फणसवाडी गावचे सदस्य संतोषजी कोटकर साहेब यांनी हा सामना गावी बसून युट्यूबवरती लाईव्ह पाहिलाय आणि गावी बसून युट्यूबवरती लाईव्ह सामना पाहिल्यानंतर स्वराज गायकरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर केलंय. त्याबद्दल नक्कीच आपल्या युट्यूबच्या या आयोजनामध्ये खूप चांगलं महत्वाची भूमिका पार पडतात आपले कॅमेरामन आणि त्या कॅमेरामॅनने टिपलेला स्वराज गायकरचा झेल आणि त्या झेलसाठी संतोषजी कोटकर साहेबांकडून 500 रुपयाचं प्राइज डिक्लेअर झालंय. आपण जाऊया या मॅचकडे. मॅचला होते सुरुवात. चला सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. कसबेवाडी प्लीज स्पीडअप करायचं आहे. कसबेवाडी चला कसबेवाडी सागर प्लीज चालू करायचा सामना. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत कोटकर. इथे मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. सागरने अपील केली आहे परंतु पंच मात्र तटस्थ. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सामन्याला होतीये सुरुवात. कसबेवाडी विरुद्ध फणसवाडी. फणसवाडी संघाकडून सलामीचे फलंदाज सबसे हटकर सुशांत कोटकर आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत सागर. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला लेफ्ट हँड बॅटर सुशांत दिलाय भिरकावून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय सीमारेषा पार ब्रँडेड षटकार. देतोय देतोय थांब जरा धीरे बॉल दिला बॉल. अरे भाई खतरनाक हा. आजचा हिरो तुझ्याकडे बॉलच नाही आला. चला मॅचला लवकर सुरुवात करूया. सुशांत कोटकरच्या बॅट मधून एक षटकार आल्यानंतर आता मात्र 21 धावांचं टार्गेट. 21 धावांच्या टार्गेटचा पाठला करत असताना 2 चेंडू आणि धावा झाल्यात त्या 6. पुन्हा एकदा सज्ज. ओहो हो यावेळेला कमबॅक करतोय सागर. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चला पुन्हा एकदा सज्ज लेफ्ट आर्म बॅटर. यावेळेला सुशांत कोटकरच्या बॅट मधून येतोय 1 बाउन्स चौकार. तुला पण ट्रॉफी मिळाली ना आज. काय भाई ऐकणार नाही आज पप्पा पण पार्टी देईल तुला.
काका आला तर तो पण दे. तुला संतोष कुटकरांनी 500 रुपये दिले. ते गावी आहेत, ते आल्यावर देतील तुला. चला चला लवकर स्पीड अप करूया. सागर पुन्हा एकदा सज्ज सुशांतच्या समोर. पुढचा चेंडू. यस इथे मात्र रनआउटचा कॉल आणि यस माघारी परतावं लागतंय. शैलेश गायकर यांना रनआउटच्या स्वरूपात लागलाय संघाला मोठा धक्का. चला नवीन बॅटर आले तर राकेश बाटे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे. सागर 5 चेंडू आणि 10 धावा झाल्या. तर पुन्हा एकदा सागर सज्ज, यावेळेला राकेशच्या समोर. चला सागर प्लीज स्पीडअप करायचं आहे. कसबेवाडी सागर आपण खूप वेळ घेत आहे. पुन्हा एकदा सज्ज, यावेळेला राकेश पाटीलच्या समोर. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या आहे ती 10. आता एक एक वरची खेळवायला लागतील. नवीन बॉलर कोण आलाय का? श्री. चला नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत श्री. आता मात्र सामना असेल सुशांत कोटकर यांच्या समोर. 21 धावांचं टार्गेट आणि 21 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करत असताना धावसंख्या झाली आहे ती 10. पुढचा चेंडू श्री यांचा सुशांत याच्या समोर. स्लोवर वन आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळतो का? यस इट्स अ विकेट. संघाला लागलेला मोठा धक्का. माघारी परतावं लागतंय सुशांत कोटकरला. श्रीने काढला एक महत्वपूर्ण विकेट. चला फणसवाडी कडून नवीन बॅटर प्लीज लवकर यायचं मित्रा. कोण आहे बॅट्समन? प्रणित थोडस स्पीडअप करायचंय प्रणित. पुन्हा एकदा श्री सज्ज, यावेळेला राकेश बाटेच्या समोर. बघूया राकेश बाटे वर्सेस श्री. फणसवाडी विरुद्ध कसबेवाडी. 21 धावांचं टार्गेट आणि 21 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करत असताना एक चेंडू आणि धाव झाली होती 10. पुन्हा एकदा सज्ज. पुढचा चेंडू बघूया श्री यांचा राकेशच्या समोर. राकेशने पुल केलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. थोडासा मिसफील्ड होतोय आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करण्यात यश येतंय का? यस 2 धावा कंप्लीट. नो +2. ओके
चला धावसंख्या झाली आहे ती 13. पुन्हा एकदा श्री सज्ज राकेश पाटीलच्या समोर. यावेळेला ऑफ साईडला कार्पेट साईडने चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. चला पुन्हा एकदा सज्ज. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म बॉलर श्रीचा. यावेळेला प्रणितने भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय वन बाउन्स. चौकार. धावा मिळाल्यात 4. चला धावसंख्या झाली आहे ती 18. पुन्हा एकदा सज्ज. श्रीच्या समोर सामना करतायत प्रणित. बघूया पुन्हा एकदा आपल्या संघासाठी धावसंख्या जाऊन पोहोचले 18च्या आकड्यावरती. 21 धावांचं टार्गेट. फक्त 3 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. प्रणित पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला अवांतर धाव. वाईट स्वरूपात 1 धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे जात आहे. आता मात्र 2 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू श्री यांचा लेफ्ट आर्म बॉलर. यावेळेला प्रणितच्या बॅटमधून मोठा फटका. जातोय का सीमारेषा पार. येतोय षटकार. धावा मिळाल्यात 6 आणि विजयी षटकार येतोय प्रणितच्या बॅटमधून. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय राधाकृष्ण क्रिकेट संघ फणसवाडी. चला यानंतर होणारा सामना वडवली विरुद्ध समर्थनगर. तसेच या सामन्याचा सामनावीर ज्याने 1 विकेट घेऊन 10 धावा 1 षटकाराने 1 चौकार लगावला तो फणसवाडी संघाचा फणसवाडी एक्सप्रेस सबसे आटकर सुशांत कोटकर. सुशांत कोटकर यांना विनंती आहे की आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कलेक्ट करायचा आहे.